सलील देशमुख यांनी शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला होता। त्यानंतर ते 2 दिवस मुंबईमध्ये होते। आता ते नागपूरला आलेले आहेत। त्यांची नेमकी भूमिका काय आता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत स्वतः सलील देशमुख आहे। दादा काय सांगाल, तुम्ही राजीनामा दिलेला होता, आता नेमकं काय? माझी डॉक्टर साहेबांसोबत भेट होती व त्याच पद्धतीनं ईडी PMLA च्या चार्जेस फ्रेम करायची तारीख आज त्या ठिकाणी होती। माळा क्रमांक 4 कोर्ट नंबर 54 मध्ये न्यायाधीश जालंधर साहेबांपुढे आज ही जी तारीख होती, या तारखेसाठी पण मला उपस्थित राहणं अनिवार्य होतं। कारण की गेल्या अनेक महिन्यापासून मी सुद्धा त्या तारखेला गेलो नसल्यामुळे आता नवीन जज आले म्हणून त्यांनी त्याच्यासाठी मला उपलब्ध आपलं तिकडे येणं गरजेचं होतं, म्हणून सुद्धा मी त्या ठिकाणी आज मुंबईला गेलो होतो। व त्याच पद्धतीनं मी काल सन्माननीय सुप्रियाताईंना पण त्यांच्यासोबत भेटलो आणि त्यांनी मोठ्या पोटतिडकीने किंवा मोठ्या चांगल्या पद्धतीने जे एक मोठी ताई असते, घरची एक मोठी व्यक्ती असते, त्या पद्धतीनं आमच्या डॉक्टरांसोबत चर्चा केली, माझ्या प्रकृतीची चर्चा केली आणि तशा पद्धतीची चर्चा झाली। राजकीय चर्चाच्यामध्ये तिला मात्र झालेली नाही। सुप्रियाताईने तर राजीनामा स्वीकारला नाही किंवा नकारला आहे, पण तुम्ही तुमच्या भूमिका ठाम आहे की तुमची भूमिका काय? मी पहिले पण सांगितलं होतं, आताही सांगतो, पहिले माझी तब्येत त्या ठिकाणी दुरुस्त झाली पाहिजे। माझीच तब्येत दुरुस्त नसेल तर मी दुसऱ्यांच्यासाठी मी काय करू शकणार आहे? पहिले मला सुदृढ होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने लोकांच्या कामासाठी हा सलील देशमुख झटेल आणि लोकांच्या कामासाठी पुढे जाईल। सुप्रियाताईंनी हे पण सांगितलं होतं की येणाऱ्या 2-4 दिवसातच सलील देशमुख हे प्रचारासाठी तुम्हाला मैदानात दिसतील, तर ते मैदानात दिसणार आहे आता की आराम करणार? सन्मान्य सुप्रियाताईंनी पण हे सांगितलं असं मला आपल्या माध्यमातून पण कळलं, दुसरीकडनं पण त्या ठिकाणी कळलं। मी आपल्याला एकच गोष्ट सुनीलजी आश्वस्त करतो, जे लोक मागील काळामध्ये माझ्यासोबत राहिलेत, जे लोकांनी माझ्यावर, माझ्या परिवारावर, या सगळ्या लोकांवर अडचणीच्या काळामध्ये पण विश्वास दाखवला आहे, अशा लोकांचे काम करण्यासाठी मी हा सलील देशमुख निश्चित रूपाने पुढे जाईल। राजीनाम्यासंदर्भात बोलायचं झालं तर काय मग राजीनामा दिलेला आहे समजायचं की नाही दिलेला, काय समजायचं नेमकं? नाही, आपण समजा एखाद्याला सिक लीव्ह भेटली आहे, एखाद्याला सबॅटिकल भेटला आहे, एखाद्याला मेडिकल लीव्ह भेटली आहे, एखाद्याला ब्रेक भेटला आहे, अशा पद्धतीचं आपण समजा। म्हणजे सलील देशमुख आता सिक लीव्हवर आहे असं म्हणायचं? आता तसंच समजा, आता सिक लीव्ह तसंच आहे, काही दिवस सिक लीव्ह आहे आमची आणि त्याच्यामध्ये जे लोक माझे घरचे लोक आहेत, जे आमच्या परिवाराचे लोक असं मी समजतो, त्यांच्यासाठी जेवढं झालं तेवढं हा सलील देशमुख करेल। एक शेवटचा प्रश्न, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रचाराला तुम्ही जाणार? हा प्रयत्न करेल आणि निश्चित रूपाने मी प्रचार करायचा प्रयत्न करेल। नक्कीच सलील देशमुख यांनी राजीनामा दिलेला होता, त्यानंतर ते आता नागपूरला आले। पहिले माझी तब्येत दुरुस्त झाल्याशिवाय मी मैदानात येऊ शकत नाही, मी लोकांसाठी काम करू शकत नाही असे, कारण माझी तब्येत बरी नसेल तर लोकांसाठी काय करणार, अशी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।